नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आपण झालेल्या सर्व घटकावरील ऑब्जेक्टिव्ह प्रश्नोत्तरे पाहत होतो. तर प्रकरण सुरू होतं आपलं पिकावरील किडी, रोग, त्यांची ओळख, त्यामुळे होणारे नुकसान आणि त्यावरती नियंत्रण. तर याच्यातील काही प्रश्नोत्तरं झालेली आहेत. तर बघूया पुढील जो राहिलेला भाग आहे तो बघा. हरभऱ्यावरील मर रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? प्रश्न आहे का? हरभऱ्यावरील मर रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 फुजेरियम ऑक्झिस्पोरम, इरिसिफी पॉलिगोनी. पर्याय क्रमांक 3 फुजेरियम मोनिलफॉर्मी. तर योग्य उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 फुजेरियम ऑक्झिस्पोरम. जे हरभऱ्यावरील मर रोग हा फुजेरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे होतो. प्रश्न 11 मुळकूज हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? मुळकूज हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 युस्टिलॅगो सिटॅमनी, युस्टिलॅगो सिटॅमनी. पर्याय क्रमांक 2 रायझोक्टोनिया आणि पर्याय क्रमांक 3 इरिसिपी पॉलिगोनी. तर पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. उत्तर आहे रायझोक्टोनिया. जे मुळकूज हा रोग रायझोक्टोनिया या बुरशीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 13 भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? भुईमुगावरील टिक्का रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 सर्कोस्पोरा, पर्याय क्रमांक 2 फुक्सिनिया एरेचिडिकोला, पर्याय क्रमांक 3 सर्कोस्पोरा सोजिना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्कोस्पोरा. म्हणजे भुईमुगावरील टिक्का रोग हा सर्कोस्पोरा या बुरशीमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 14 भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कशाची फवारणी करावी? भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी कशाची फवारणी करावी? पर्याय क्रमांक 1 गंधक भुकटी, पर्याय क्रमांक 2 क्विनॉलफॉस, पर्याय क्रमांक 3 मॅन्कोझेब. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गंधक भुकटी. भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी गंधक भुकटीची फवारणी करणं आवश्यक आहे. प्रश्न क्रमांक 15 गव्हावरील तांबेरा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? गव्हावरील तांबेरा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 फायटोपथोरा पॅरासिटिका, पर्याय क्रमांक 2 पुक्सिनिया हेलियाथी, पर्याय क्रमांक 3 रायझोक्टोनिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पुक्सिनिया हेलियाथी. जे गव्हावरील तांबेरा रोग पुक्सिनिया हेलियाथी या बुरशीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 16 पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या बुरशीची बीजप्रक्रिया करावी? पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या बुरशीची बीज प्रक्रिया करावी? पर्याय क्रमांक 1 ट्रायकोग्रामा, पर्याय क्रमांक 2 रायझोक्टोनिया, पर्याय क्रमांक 3 ट्रायकोडर्मा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ट्रायकोडर्मा. म्हणजेच पानावरील ठिपके या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा या जैविक बुरशीची बीज प्रक्रिया केली पाहिजे. प्रश्न क्रमांक 17 कापूस पिकावर पडणाऱ्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक घटकाची फवारणी करावी? प्रश्न आणखीन एकदा ऐका. कापूस पिकावर पडणाऱ्या बोंडअळी या किडीच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक घटकाची फवारणी करावी?
पर्याय क्रमांक 1 HNPV, पर्याय क्रमांक 2 HANPV आणि पर्याय क्रमांक 3 SLNPV. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 HNPV. जे कापूस पिकावर पडणाऱ्या वेगवेगळ्या बोंडअळीच्या नियंत्रणासाठी HNPV या जैविक घटकाची फवारणी केली पाहिजे. प्रश्न क्रमांक 18. दहिया रोग कोणत्या पिकावरील रोग आहे? बघा, प्रश्न आणखी एकदा ऐका. दहिया हा रोग कोणत्या पिकावरील रोग आहे? पर्याय क्रमांक 1 तूर, पर्याय क्रमांक 2 शेवगा आणि पर्याय क्रमांक 3 कापूस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कापूस. म्हणजेच दहिया हा रोग कापूस पिकावरील प्रमुख रोग आहे. प्रश्न क्रमांक 19. झिंक फॉस्फाइड हे कोणत्या प्रकारातील कीडनाशक आहे? झिंक फॉस्फाइड हे कोणत्या प्रकारातील कीडनाशक आहे? पर्याय क्रमांक 1 गोगलगाय नाशक, पर्याय क्रमांक 2 तणनाशक, पर्याय क्रमांक 3 उंदीरनाशक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उंदीरनाशक. म्हणजे झिंक फॉस्फाइड हे उंदीरनाशक या प्रकारातील कीडनाशक आहे. प्रश्न क्रमांक 20. गवताळ वाढ हा रोग कशामुळे होतो? गवताळ वाढ हा ऊसावरील रोग आहे. तो कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 जीवाणू, पर्याय क्रमांक 2 विषाणू, पर्याय क्रमांक 3 बुरशी. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषाणू. जे गवताळ वाढ हा ऊसावरील रोग विषाणूमुळे होतो किंवा विषाणूजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 21. गवताळ वाढ या रोगाच्या उच्चाटनासाठी ऊस बेण्यावर कोणती प्रक्रिया करावी? गवताळ वाढ या रोगाच्या नियंत्रणासाठी ऊस बेण्यावर कोणती प्रक्रिया करावी? पर्याय क्रमांक 1 उष्ण जल / उष्ण हवा प्रक्रिया, पर्याय क्रमांक 2 मेलेथिओनची बीज प्रक्रिया, पर्याय क्रमांक 3 ट्रायकोडर्माची प्रक्रिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उष्ण जल / उष्ण बाष्प किंवा उष्ण हवा प्रक्रिया. म्हणजेच गवताळ वाढ ह्या ऊसावरील रोगाच्या नियंत्रणासाठी उष्ण जल उष्ण बाष्प प्रक्रिया करणं महत्त्वाचं आहे. प्रश्न क्रमांक 22. पोक्का बोईंग हा रोग कोणत्या पिकावर पडतो? पोक्का बोईंग हा रोग कोणत्या पिकावर पडतो? पर्याय क्रमांक 1 कापूस, पर्याय क्रमांक 2 भात, पर्याय क्रमांक 3 ऊस. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ऊस. म्हणजेच पोक्का बोईंग हा रोग ऊस पिकावर पडणारा रोग आहे. प्रश्न क्रमांक 23. पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक घटकाची फवारणी करावी? प्रश्न ऐका. पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक घटकाची प्रक्रिया करावी? पर्याय क्रमांक 1 फुजेरियम, पर्याय क्रमांक 2 ट्रायकोडर्मा आणि पर्याय क्रमांक 3 फर्टिसिलियम लेकॅनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फर्टिसिलियम लेकॅनी. म्हणजेच पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी फर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीची फवारणी केली पाहिजे. प्रश्न क्रमांक 24. सोंडकीड पुढीलपैकी कोणत्या पिकावरील कीड आहे? प्रश्न आणखीन एकदा ऐका. सोंडकीड किंवा सोंडकिडा पुढीलपैकी कोणत्या पिकावरील प्रमुख कीड आहे? पर्याय क्रमांक 1 केळी,
पर्याय क्रमांक 2 ज्वारी, पर्याय क्रमांक 3 पपई. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केळी. सोंडकिडा ही कीड केळी पिकावरील प्रमुख कीड आहे. प्रश्न क्रमांक 25 केळीवरील पर्णगुच्छ हा रोग कशामुळे होतो? केळीवरील पर्णगुच्छ हा रोग कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 जीवाणू, पर्याय क्रमांक 2 विषाणू, पर्याय क्रमांक 3 बुरशी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विषाणू. म्हणजेच केळीवरील पर्णगुच्छ हा रोग विषाणूमुळे होतो किंवा विषाणूजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 26 काळी बोंडी म्हणजेच याला दुसरं नाव आहे जळका चिरूट कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? प्रश्न आणखीन एकदा ऐका. काळी बोंडी म्हणजे जळका चिरूट हा कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? पर्याय क्रमांक 1 द्राक्षे, पर्याय क्रमांक 2 केळी, पर्याय क्रमांक 3 जांभूळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 केळी. जे जळका चिरूट किंवा काळी बोंडी हा रोग केळीवर पडणारा रोग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 सिगाटोका, त्यालाच करपा असं म्हटलं जातं. जे सिगाटोका ऑब्लिक करपा हा रोग कोणत्या पिकावर पडणारा रोग आहे? पर्याय क्रमांक 1 केळी, पर्याय क्रमांक 2 आंबा आणि पर्याय क्रमांक 3 पेरू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 केळी. जे सिगाटोका म्हणजेच करपा हा रोग केळी पिकावरील महत्त्वाचा रोग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 उडद्या भुंगेरे ही कीड द्राक्षाचे कोणत्या प्रकारे नुकसान करते? प्रश्न आणखीन एकदा ऐका. उडद्या भुंगेरे ही कीड द्राक्षाचे कोणत्या प्रकारे नुकसान करते? पर्याय क्रमांक 1 रस शोषून घेते, पर्याय क्रमांक 2 खोड पोखरते, पर्याय क्रमांक 3 नवीन कोंब खाते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवीन कोंब खाते. जे उडद्या भुंगेरे ही कीड द्राक्षाचे येणारे नवीन कोंब खाऊन नुकसान करते. प्रश्न क्रमांक 29 टी मॉस्किटो ही कीड कोणत्या फळपिकावर पडते? टी मॉस्किटो ही कीड कोणत्या पिकावर पडते? पर्याय क्रमांक 1 काजू, पर्याय क्रमांक 2 आवळा, पर्याय क्रमांक 3 बदाम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 काजू. टी मॉस्किटो ही कीड काजू पिकावरील महत्त्वाची कीड आहे. प्रश्न क्रमांक 30 चिकूवरील कोळशी रोग कोणत्या किडीमुळे होतो? चिकूवरील कोळशी रोग कोणत्या किडीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 मावा, पर्याय क्रमांक 2 सूत्रकृमी, पर्याय क्रमांक 3 खोडकिडा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे मावा. जे चिकूवरील कोळशी हा रोग मावा या किडीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 31 डाळिंबावरील प्रमुख कीड कोणती आहे? डाळिंबावरील प्रमुख कीड कोणती आहे? पर्याय क्रमांक 1 सुरसा, पर्याय क्रमांक 2 हुमनी, पर्याय क्रमांक 3 मावा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे सुरसा. डाळिंबावरील प्रमुख कीड सुरसा ही आहे. प्रश्न क्रमांक 32 डाळिंबावरील तेऱ्या रोग कोणत्या प्रकारात मोडतो? किंवा कुठल्या प्रकारचा आहे? डाळिंबावरील तेल्या रोग कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? पहिला पर्याय विषाणूजन्य, पर्याय क्रमांक 2 बुरशीजन्य आणि पर्याय क्रमांक 3 जीवाणूजन्य. तर पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे.
जीवाणूजन्य. जे डाळिंबावरील तेल्या रोग हा जीवाणूजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 33. संत्रा मोसंबीवरील डिंक्या रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? प्रश्न आणखीन एकदा ऐका. संत्रा मोसंबी या पिकावरील रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 रायझोक्टोनिया, पर्याय क्रमांक 2 अल्टरनेरिया आणि पर्याय क्रमांक 3 फायटोपथोरा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फायटोपथोरा. जेच मोसंबी, संत्रा यावरील डिंक्या रोग हा फायटोपथोरा या बुरशीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 34. बोर्डो मिश्रण आणि बोर्डो पेस्टसाठी लागणारे घटक कोणते? बघा, जे आपण बोर्डो पेस्ट करतो तसंच बोर्डो मिश्रणही आपण तयार करतो, तर त्याच्यासाठी कोणते घटक लागतात? पर्याय क्रमांक 1 मोरचूद, चुना, पाणी. पर्याय क्रमांक 2 चुना, पाणी, कॉपर ऑक्झिक्लोराईड आणि पर्याय क्रमांक 3 युरिया, मोरचूद आणि चुना. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मोरचूद, चुना आणि पाणी. या 3 घटकापासून आपण बोर्डो पेस्ट आणि बोर्डो मिश्रण तयार करत असतो. प्रश्न क्रमांक 35. गेंड्या भुंगा, सोंड्या भुंगा या किडी पुढीलपैकी कोणत्या फळझाडावर पडतात? बघा, गेंड्या भुंगा तसेच सोंड्या भुंगा या किडी कोणत्या पिकावर पडतात? पर्याय क्रमांक 1 सुपारी, पर्याय क्रमांक 2 नारळ, पर्याय क्रमांक 3 काजू. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. कुठलं? ते म्हणजे नारळ. त्यानंतर मित्रांनो, पुढचा प्रश्न आहे, फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या रक्षक सापळ्यात फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या रक्षक सापळ्यात कोणते रसायन असते? बघा, पर्याय क्रमांक 1 मिथेल युजेनॉल, पर्याय क्रमांक 1 आहे मिथेल युजेनॉल. पर्याय क्रमांक 2 कार्बारिल भुकटी, पर्याय क्रमांक 3 गंधक. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मिथेल युजेनॉल. म्हणजेच फळमाशीच्या नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या रक्षक सापळ्यामध्ये मिथेल युजेनॉल हे रसायन असते. प्रश्न 37. पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक बुरशीची फवारणी करावी? पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी कोणत्या जैविक घटकाची फवारणी करावी? पर्याय क्रमांक 1 ट्रायकोडर्मा, पर्याय क्रमांक 2 कार्बारिल, पर्याय क्रमांक 3 फर्टिसिलियम लेकॅनी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फर्टिसिलियम लेकॅनी. म्हणजेच पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी फर्टिसिलियम लेकॅनी या जैविक बुरशीची फवारणी केली पाहिजे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38. फुलकिडे कांदा पिकाचे कोणत्या प्रकारे नुकसान करतात? फुलकिडे कांदा पिकाचे कोणत्या प्रकारे नुकसान करतात? पर्याय क्रमांक 1 पाते खातात, पर्याय क्रमांक 2 रस शोषतात, पर्याय क्रमांक 3 कांदा पोखरतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रस शोषून नुकसान करतात. जे फुलकिडे हे कांदा पिकाचे रस शोषून नुकसान करतात. प्रश्न क्रमांक 40. कुफरी किसन, कुफरी सिंधुरी, कुफरी कुबर, कुफरी जीवन या बटाट्याच्या जाती कोणत्या रोगाला प्रतिकारक आहेत? बघा, जे कुफरी किसन, कुफरी सिंधुरी
तसंच कुफ्री कुबेर, कुफ्री जीवन या बटाट्याच्या जाती कोणत्या रोगाला प्रतिकारक जाती आहेत? पर्याय क्रमांक 1 मर रोग, पर्याय क्रमांक 2 बांगडी रोग, पर्याय क्रमांक 3 करपा रोग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे करपा रोग. प्रश्न क्रमांक 41 बांगडी रोग कोणत्या पिकावर पडतो? बांगडी रोग कोणत्या पिकावर पडतो? पर्याय क्रमांक 1 कांदा, पर्याय क्रमांक 2 लसूण आणि पर्याय क्रमांक 3 आहे बटाटा. जी बांगडी रोग हा बटाट्यावरील प्रमुख रोग आहे, म्हणून या ठिकाणी आपल्याला तिसरा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 42 हळद पिकावर पडणारी कंदमाशी ही कीड कोणत्या प्रकारे नुकसान करते? हळद पिकावर पडणारी कंदमाशी ही कीड कोणत्या प्रकारे नुकसान करते? पर्याय क्रमांक 1 गड्डे पोखरून गर खाते, पर्याय क्रमांक 2 पाने कुरतडते, पर्याय क्रमांक 3 रस शोषते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गड्डे पोखरून गर खाते. प्रश्न क्रमांक 43 हळद पिकावर पडणारा पानावरील ठिपके हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? हळद पिकावर पडणारा पानावरील ठिपके हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 रायझोक्टोनिया, पर्याय क्रमांक 2 अल्टरनेरिया, पर्याय क्रमांक 3 कोलेटोट्रिकम कॅप्सिसी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोलेटोट्रिकम कॅप्सिसी. म्हणजेच हळद पिकावर पडणारा पानावरील ठिपके हा रोग कोलेटोट्रिकम कॅप्सिसी या बुरशीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 44 केवडा हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? प्रश्न आणखीन एकदा ऐका. केवडा हा रोग कोणत्या बुरशीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 रायझोक्टोनिया, पर्याय क्रमांक 2 सुडोनोस्पोरा कुबेन्सिस, पर्याय क्रमांक 3 अल्टरनेरिया. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सुडोनोस्पोरा कुबेन्सिस. म्हणजेच केवडा हा रोग सुडोनोस्पोरा कुबेन्सिस या बुरशीमुळे होतो. प्रश्न क्रमांक 45 नागअळी कोणत्या प्रकारे पिकाचे नुकसान करते? नागअळी कोणत्या प्रकारे पिकाचे नुकसान करते? पर्याय क्रमांक 1 मुळ्या कुरतडते, पर्याय क्रमांक 2 कोवळ्या पानातील भाग खाते, पर्याय क्रमांक 3 रस शोषते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कोवळ्या पानातील भाग खाते. प्रश्न क्रमांक 46 वाल पिकावर पडणारा पानावरील मोझॅक रोग कोणत्या किडीमुळे पसरतो? प्रश्न आणखीन एकदा ऐका. वाल पिकावर पडणारा पानावरील मोझॅक रोग कोणत्या किडीमुळे पसरतो? पर्याय क्रमांक 1 मावा, पर्याय क्रमांक 2 पांढरी माशी आणि पर्याय क्रमांक 3 फळ पोखरणारी अळी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पांढरी माशी. म्हणजेच वाल पिकावर पडणारा पानावरील मोझॅक रोग पांढरी माशी या किडीमुळे अधिक पसरतो. प्रश्न क्रमांक 47 मर रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणत्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी? प्रश्न आणखीन एकदा ऐका. मर रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कोणत्या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी? पर्याय क्रमांक 1 कॅप्टन कार्बेंडेझिम, पर्याय क्रमांक 2 गंधक, पर्याय क्रमांक 3 ट्रायकोग्रामा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे कॅप्टन तसेच कार्बेंडेझिम.
म्हणजेच मर रोग होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कॅप्टन तसेच कार्बेंडेजिम या बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया करावी. प्रश्न क्रमांक 48. शेवगा पिकावरील पाने गुंडाळणारी अळी कोणत्या प्रकारे नुकसान करते? शेवगा पिकावरील पाने गुंडाळणारी अळी कोणत्या प्रकारे नुकसान करते? पर्याय 1 पाने तसेच कळ्या कुरतडून खाते. पर्याय 2 शेंगा पोखरते. पर्याय 3 खोड पोखरते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाने तसेच कळ्या कुरतडून खाते. म्हणजे शेंगा पिकावर पडणारी पाने गुंडाळणारी ही अळी पाने तसेच कळ्या कुरतडून खाऊन नुकसान करते. प्रश्न क्रमांक 49. चौकोनी ठिपक्याचा पतंग ही कीड कोणत्या वेलवर्गीय पिकावर नुकसानकारक आहे? बघा आणखीन एकदा. चौकोनी ठिपक्याचा पतंग ही कीड कोणत्या पिकावरील नुकसानकारक कीड आहे? पर्याय क्रमांक 1 दोडका भोपळा. पर्याय क्रमांक 2 वाटाणा वाल. पर्याय क्रमांक 3 कोबी फुलकोबी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कोबी व फुलकोबी. म्हणजे चौकोनी ठिपक्याचा पतंग ही कीड कोबी व फुलकोबी या पिकावरील नुकसान करणारी कीड आहे. प्रश्न क्रमांक 50. कोबी फुलकोबी या पिकावर पडणारा घाण्या किंवा काळीकुज हा रोग कशामुळे होतो? कोबी फुलकोबी या पिकावर पडणारा घाण्या रोग किंवा त्यालाच काळीकुज म्हटलेला आहे, हा कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 विषाणूमुळे. पर्याय क्रमांक 2 बुरशीमुळे आणि पर्याय क्रमांक 3 जीवाणूमुळे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जीवाणूमुळे. जेच कोबी तसेच फुलकोबीवर पडणारा घाण्या रोग किंवा काळीकुज हा रोग जीवाणूजन्य रोग आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 51. वांगी या पिकावरील कीड कोणती? वांगी या पिकावरील कीड ओळखा किंवा कोणती? पर्याय क्रमांक 1 शेंडे व फळे पोखरणारी अळी. पर्याय 1 शेंडे व फळे पोखरणारी अळी. पर्याय क्रमांक 2 सूत्रकृमी. पर्याय क्रमांक 3 खवले कीड. तर वांगी पिकावर पडणारी प्रमुख कीड शेंडे तसेच फळे पोखरणारी अळी ही आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 52. वांगी पिकावरील पर्णगुच्छ रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो? वांगी पिकावरील पर्णगुच्छ रोग कोणत्या रोगजंतूमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 रिकेटनिया. पर्याय क्रमांक 2 बिव्हेरिया आणि पर्याय क्रमांक 3 मायकोप्लाझ्मा. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मायकोप्लाझ्मा. म्हणजेच वांगी पिकावरील पर्णगुच्छ हा रोग मायकोप्लाझ्मा या रोगजंतूमुळे होतो. प्रश्न क्रमांक 53. टोमॅटो पिकावरील स्पॉटेड विल्ट व्हायरस हा रोग कशामुळे होतो? टोमॅटो पिकावरील स्पॉटेड विल्ट व्हायरस हा रोग कशामुळे होतो? पर्याय क्रमांक 1 विषाणू. पर्याय क्रमांक 2 जीवाणू. पर्याय क्रमांक 3 बुरशी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे विषाणू. जे टोमॅटोवरील स्पॉटेड विल्ट व्हायरस हा रोग विषाणूजन्य रोग आहे. प्रश्न क्रमांक 54. मिरची पिकावर पडणारा चुरडामुरडा हा रोग कोणत्या किडीमुळे होतो? बघा आणखीन एकदा प्रश्न आहे का. मिरची पिकावर पडणारा चुरडामुरडा हा रोग कोणत्या किडीमुळे होतो? पर्याय क्रमांक 1 फुलकिडे. पर्याय क्रमांक 2 मावा आणि पर्याय क्रमांक 3 आहे फळ पोखरणारी अळी.
तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे फुलकिडे, म्हणजे पर्याय क्रमांक 1. तेच मिरचीवर पडणारा चुरडामुरडा हा रोग फुलकिडे या किडीमुळे होतो. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आज आपण पिकावरील किडी रोग तसंच त्यामुळे होणारं नुकसान, त्यावरतीच्या उपाययोजना या प्रकरणातील काही ऑब्जेक्टिव्ह प्रश्नोत्तरे पाहिलेली आहेत. राहिलेला भाग आपण पुढील तासाला पाहूया. या ठिकाणी आपण थांबूया. काही अडचणी असतील तर विचारत चला. धन्यवाद.